लातूर शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये सध्या अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरातीचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे लातूर महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरातीवर कारवाई करण्याची माहिती देण्यासाठी लावलेल्या सूचना फलकांच्या अगदी शेजारीच विविध उपक्रम, कार्यक्रम, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींचे बॅनर्स लावले जात असल्याने शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे। या अनधिकृत बॅनरमुळे चौकांमध्ये वाहन चालकांचे लक्ष विचलित होण्याचा धोका वाढत आहे। काही ठिकाणी हे बॅनर्स रस्त्याच्या कडेला किंवा सिग्नल जवळ लावलेले असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे पादचारी मार्ग किंवा सिग्नल जवळील परिसरात बॅनरची गर्दी वाढल्याने शहरातील शिस्तबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय लावलेले हे बॅनर्स नियमांचे उल्लंघन करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर्स लागूनही महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही नागरिकांकडून केली जात आहे। शहर स्वच्छ आणि सुबक ठेवण्यासाठी महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्सवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे। त्यामुळे लातूर शहरातील चौकांमध्ये लागलेले हे अनधिकृत बॅनर्स महानगरपालिका प्रशासन कधी हटवणार आणि जबाबदारांवर कारवाई कधी होणार याकडे आता सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या सगळ्यांचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी। नमस्कार, एकमत डिजिटल मध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। लातूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे आहेत चौकातल्या अनेक भागामध्ये जे आहे अनधिकृतपणे जे आहे ते बॅनर जे आहे ते लावले जात आहेत। मात्र या अनधिकृत लावलेल्या बॅनरकडे जे आहे ते महानगरपालिकेचं कुठलंही लक्ष जे आहे ते पाहायला मिळत नाही। कारण आता आपण जर पाहिलं तर या गांधी चौक मध्ये जर आहे महानगरपालिकेचा हा बोर्ड आहे आणि या बोर्डवरती सरळ लिहिलेलं आहे की कायदेशीर कारवाई करण्याची सूचना जी आहे त्यांनी दिलेली आहे की लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोणत्याही सार्वजनिक जागेत, चौकात, विजेच्या खांबाला, झाडाला तसेच इतरत्र कोणत्याही ठिकाणी राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी अथवा इतर कोणत्याही व्यक्तींनी अनधिकृत बॅनर, झेंडे, होर्डिंग्स, जाहिरात, वाढदिवस शुभेच्छा इत्यादीचं फलक लावू नये, अन्यथा महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा 1995 मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे जनहित याचिका क्रमांक 155/2011 मधील आदेशानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। मात्र याच बोर्डाच्या जर बाजूला जर पाहिलं तर या पद्धतीने जे आहे ते हे सगळ्या जाहिराती जे आहे ते अनधिकृतपणे जे आहे ते लागलेले आहेत आणि महानगरपालिका जे आहे ते याकडे पूर्णपणे जे आहे ते कानाडोळा करताना पाहायला मिळत आहे। खरं तर आता हे वरची जर आपण जाहिरात जर पाहिली तर मोगरा फुलला हे खरं तर सांस्कृतिक कार्य विभागाची जाहिरात आहे। सांस्कृतिक कार्य संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आयोजित जे आहे ते ही जाहिरात लावलेली होती। खरं पाहिलं तर हा एक बाजूला जर पाहिलं तर हा विजेचा खांब आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तो दुसरा एक खांब आहे, त्याला ही जाहिरात जी आहे ते लावलेली आहे। आणि अशा पद्धतीने ज्या जाहिराती आहेत, जे होर्डिंग्स आहेत ते या अनधिकृतपणे जे आहे ते लावलेले जातात। त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते वाढदिवसाचा सुद्धा जे आहे ते जाहिरात आपण लावलेली पाहू शकता। आणि अशा अनेक अनधिकृत जाहिराती ज्या आहेत ते या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे आहे ते चौकामध्ये लागल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून फक्त कारवाईचा देखावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जर पाहिली तर अनधिकृतपणे असे अनेक जाहिराती असतील, अनेक बॅनर्स असतील, अनेक होर्डिंग्स असतील, त्या आजही त्याच ठिकाणी आपल्याला उभे असलेले पाहायला मिळते। या अनधिकृत जाहिरातीवरती, अनधिकृत बॅनरवरती, होर्डिंग्सवरती महानगरपालिका काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.